5 लाख महिलांचं होणार काय? 5 लाख महिलांचं नाव वगळल्यानंतर लाडक्या बहिणीचे पैसेही परत घेणार महाराष्ट्र सरकारचं हे मोठं विधान. काय सांगितलं आहे महाराष्ट्र सरकारने? आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची संख्या डिसेंबर 2024 ते जानेवारी 2025 या महिन्यादरम्यान 5 लाख कमी झाली आहे. लाखो महिला अपात्र ठरल्याने हा आकडा 2.46 कोटीहून हा आकडा 2.41 कोटीवर आला आहे. काय आहे यामागचं विशिष्ट कारण? महायुती सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्त्वाकांक्षी योजना पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. ह्या योजनेअंतर्गत कोट्यवधी पात्र महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा होतात. मात्र सरकारने या योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी सुरू केली असून त्यांनी धास्ती अनेक महिलांच्या मनात आली आहे. लाडकी बहीण योजनेतून 5 लाख महिलांची नावे हटवण्यात आली असून त्यानंतर लाभार्थ्यांची संख्या घटली आहे. डिसेंबरमध्ये लाभार्थ्यांची संख्या 2.46 कोटी होती, तर जानेवारी 2025 मध्ये हा आकडा 2.41 कोटी इतका होता. मात्र आता ज्या महिलांची नावे वगळण्यात आली आहेत त्यांच्याकडून पैसे परत घेतले जाणार का, अशी चर्चाही सुरू आहे. दरम्यान याबद्दल सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. नाव वगळण्यात आलेल्या महिलांकडून पैसे परत घेण्याचा सरकारचा कोणताही विचार नसल्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.